तेव्हा तेव्हा गारुड चढते माझ्यावर ऐश्वर्याच्या डोळ्यांचे, माधुरीच्या मनमोहक हास्याचे, श्रीदेवीच्या नटखट अभिनयाचे, मधुबालाच्या नैसर्गिक रूपाचे. तेव्हा मला उगाच वाटते बायको मात्र माझी या व्याख्येत काही बसत नाही. म्हणा तिला हे सगळं सांगण्याची माझ्यात काही हिंमत नाही. बहुधा हे कथन ऐकण्यात तिला मात्र रसच नाही. कारण ती रमते सुधामूर्तींच्या पुस्तकात, खरवते सावित्रीमाईंच्या शाळेत, झरते मुक्ताईच्या भक्तिरसात, खरकते भान लताच्या स्वर्णीम स्वरात, आणि झुलते बदनाईच्या शब्दस्फुटात. तेव्हा मात्र मी माझाच तुझा वाटू लागतो. स्त्रीत्वाच्या अलवार जाणीवा हळूवार समजून घेऊ लागतो. बाह्य सौंदर्याच्या पुरुषी व्याख्या माझ्या मीच पुसून टाकतो. तेव्हा मात्र बाह्य सौंदर्याच्या पुरुषी व्याख्या माझ्या मीच पुसून टाकतो. सहचारिणीच्या मंत्रमुग्ध कर्तृत्वात मी वृत्तावर पडते. तिचं शिक्षण, तिची नोकरी, अनेक व्याप सांभाळते माझी जीवन संगीत. संसारपटी संकटे झेलताना माधुरी मनमोहक हसते माझी सहचारिणी. सणावाराला शिखांत सजल्यावर ऐश्वर्यालाही लाजवते माझी संसार सुंदरी. घामाच्या धारात भिजताना, वारामध्ये राहताना तिच्या नैसर्गिक सौंदर्यापुढे मधुबालाही मागे होती. खरं सांगू मित्रांनो, आता कुठे मला तिचं मोल कळू लागलं. बायकोच्या स्वभावाचं, संसार रथातील सर्वगुण संबंध कर्तृत्वाचं गारुड आता माझ्यावर चढू लागलं. बायकोच्या सर्वगुण संबंध कर्तृत्वाचं गारुड आता माझ्यावर चढू लागलं. अहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास करते प्रत्येक सहचारिणी. उगा का बरं जगज्जननी नव्हते नाही. म्हणूनच म्हणतो मित्रांनो समस्त नवरे मंडळींसाठी बायकोच आपापली आपल्या संसार सागराची मिठाई, बायकोच आपापल्या संसार सागराची